साजन को तुम चिट्ठिया साजन को चिट्ठिया साजन को तुम चिट्ठिया मोर भई शंकरा हे डमरुधरा नागभूषणा मावरा माझ्या देईच्या देवा हे काशी विश्वेश्वरा तुझ्या पोयतणी पूजचणे देवतांचा अधिपती देवराज देवेंद्र याचा साष्टांग प्रणिपात सर्व सुख संपन्न आमचं जीवन आहे कशाची निंदता माझ्या जीवनात नाही आणि देवा त्याच्या मुळाशी कारण काय असेल तर पूर्वजांचे परम पुण्य आई वडिलांचे मंगलमय आशीर्वाद आणि देवा सदोदित तुझं कृपा छत्र तुझ्या कृपा छत्रामुळे हा श्रींद्र देवतांचा अधिपती ठरला ब्रह्मकुलात आमचा जन्म झाला माता अदिती पिता कश्यप यांनी आम्हाला घडविला आमच्यावर सुसंस्कार केले आणि एक वेळ आम्हाला उपदेश केला विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशाय परपीडनाय फलस्य साधय प्रथमेतत ज्ञानाय दानायच रक्षण सुरेश या विश्वाच्या पाठीवर आपण सज्जन जन्माला येते डबरुण दृष्ट दुर्जनही जन्माला येते पण दृष्टांत ज्ञाने वाईट कृत्यांसाठी असते दंत धन या अहंकारासाठी आणि त्यांची शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असते पण याउलट सज्जनांत ज्ञाने चांगल्या उद्देशांसाठी बलिदान धर्मासाठी आणि शक्ती ही साधू संतांच्या संरक्षणासाठी असते आणि अशी सज्जन माणसं या विश्वाच्या पाठीवर महापुरुष म्हणून ओळखली जातात तुझा जन्म एका ब्रह्मकुलात झालाय पण या काहीला जर का शोभा आली पाहिजे तर असं काहीतरी कर तरी तुझ्या नावात तडंका त्या त्रिखंडात गाते आई वडिलांचे हे शब्द आम्ही आमच्या हृदयपट्टी करून ठेवले आणि इमराईपरी कीर्ती रूपी म्हणावे या सूत्राप्रमाणे आम्ही आमचं आचरण ठेवलं आणि म्हणतात काशी सारखा पवित्र पुण्य होईल मला काली सुद्धा ज्या विराजीला आपल्या अतिशय अशा अविनाशी काशी सत्याज्ञाची सांगता केली सोम यागासारखा मान पवित्र या आमच्यातून घडला गेला त्याचवेळी रजतम आणि सत्व म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या त्रय देवतांनी ती अमरावतीचा राज आम्हाला विराजमान केलं त्या दिवसापासून अगदी न्यायाचा न्यायदंड हाती घेतला खरा देव देवतांना मी न्यायदान करण्याचं कार्य करतोय पण असं जरी असलं तरी आजचा दिवस म्हणजे भाग्याचा दिवस आनंदाचा दिवस हा सुख सोहळा पाहण्यासाठी खरा देव देवतांची उत्सुकता वाढलेली असते तोच दिवस म्हणजे आज शनिवार आणि म्हणतात खर मंगल वातावरण बनलंय देव देवतांची दाटी व्हायला सुरुवात झाली 12 आदित्य 8 वसु 11 रुद्र
जेव्हा इथे एक देव देवता विराजमान होत आहे याचा सांग आम्ही आदरातिथ्य करतोय. पण एक जण यायचे त्यांची मार्ग प्रतीक्षा सुद्धा करणं, त्यांच्या आदरातिथ्यात कुठली कसून न ठेवणं हेच आमचं उचित कर्तव्य. पण देवा हे कार्य तुझं आहे आणि म्हणा या शुभ कार्यात कोणत्याही पद्धतीचं विघ्न येऊ नये आणि निर्विघ्नपणे कार्य सुरळीत पार पडावं म्हणून भावभक्तीनं हा देवेंद्र तुला आविण्याचं कार्य करते. ते या माझ्या कार्याला यश प्राप्ती करते, यश प्राप्ती करून दे. प्रणवे दुःख शमनस्त नमामी हरिपर. हे धात्रीच्या पापांना शमवणाऱ्या ध्यानात्मक ख्याता, हे सद्भावयुक्त सद्बुद्धीदेव परमशुद्ध धामा, हे सूक्ष्माहून सूक्ष्म अणून अणू गुह्याहून गुह्य पूर्ण ब्रह्मसनातन परमेश्वरा, हे नित्य निरंजन प्रेमाच्या तीन तत्वांनी नटलेल्या जगद्विधात्या देवा, तुझ्या पवित्र आणि पूज्यचरणी या मार्गाचा भक्तिभावे नमस्कार, भक्तिभावे नमस्कार, भक्तिभावे नमस्कार. खरोखरच नारायण अरे नियतीच्या खरितार्थ रूपी चक्राचे आरे पाप पुण्याच्या साखीतून सोडवता सोडवता अहंकाराच्या राशीवित लालसेचा अग्नी शांत करता करता मानवी मनाच्या पांगल्या प्रारब्धाला भक्ती अवताराची झूल चढली तेव्हा स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रितलार एकसारखी माझी म्हणते. पण भगवंता अरे आज भ्रमण करता करता केव्हाच माझी पावलं खरोखरच या देवतांच्या सभेमध्ये पडली हे माझं मलाच कारण आहे. पण काही का असेना आपण इथवर आलो याची जागृती करून देण्यासाठी नारायण नावाची ललकारी करावी आणि जागृत अवस्था प्राप्त करून द्यावी हेच मूळ असतंय. आणि याच्यासाठी नारायण भाग्याचा दिवस आजचा दिवस म्हणजे अगदी दुःख सरकराय त्रिकालीन आणि त्रैलोक्य बरोबर देवांशी नारायण म्हणे आपला पुतणी पूजतणे कश्यप नंदन अतिथी अतिथीच हो हा देवी प्रणाम. यशाच्या यश शिखरावर जो मी विराजमान झालोय तो तुमच्या सारख्यांच्या महापुरुषांच्या आशीर्वादामुळे तेव्हा आशीर्वादाचा अभेद कवच सदैव माझ्या अवतीभोवती राहू एवढी हात जोडून प्रार्थना आहे माझी. अमरेश अरे देव म्हणतो आधी दे, देव म्हणतो आधी दे ना तरी द्याया सुचते ना. काय द्यावे देवासी ते सद्गुरु वाचून कळते ना. गुरु काळबद्ध कुटका मानून गुरुबोध घुटका घेशिलवा तरी सत्वर गुरु कृपेने भवबंधन सुटका होईलवा. हीच भवबंधनातून सुटका करून घेण्यासाठी जो गुरुबोध तुला मी अमरेश दिला होता त्याचं तंतोतंत आचरण केलंस म्हणूनच या सिंहासनावरती बसण्याचा बहुमान तुला प्राप्त झाला. आता सुख सोहळा टाकण्यासाठी काही देवतांचं आगमन झालंय. बरोबर आहे. काही देव देवता थोर ऋषीमुनी यायचे अर्थात त्यांचं मार्ग प्रतीक्षा करून त्यांचे आता संग आदरातिथ्य करणं. वासुदेव कृष्णदेव भज गोविंद हरे. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते पार्वती परमेश्वरा तुझा निस्सीम भक्त दुर्वास तुझ्या चरण नतमस्तक होतोय. यावं म्हटलं महंत यावं सुस्वागत आशीर्वाद. अरे
दिवशी हा, होय. उर्वश महंत यांचं आगमन या ठिकाणी झालं समाधान वाटलं समाधान वाटलं समाधान झालं. यावं म्हटलं आपल्या येण्याला अत्यानंद परमानंद झाला ही आसनाची शोभा वाढवावी वा, वा. आसन ग्रहण करावे. देवेंद्र आपल्या येतात सांग जागेवर या देवदरबारी शांतता कशी या भरल्या देवदरबारी शांतता कशी आणि शांतता कशासाठी असेल तर तो सुख सोहळा पाहण्यासाठी सारे आतुर झाले दोन तर सुख सोहळ्याला पाहिजे तेव्हा म्हणजे तो सुख सोहळा संपला की काय मुळीच नाही तुम्ही येण्याशिवाय सुख सोहळा संपणार आधी कसं आहे तुम्हाला मला वाटतंय. आम्हाला वाटलं संपला की काय ज्यावेळी इकडे तिकडे शांतता बसली. ज्यावेळी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहतात त्याच वेळी सुख सोहळा चला, अगोदर चला, चालू होतो. चला, लवकर, लवकर. सारे उपस्थित झाले बरोबर आहे. आपली अनुमती असेल तर हे उर्वरित कार्य मला साध्य मग करायचे वेळ नकोय मंजुगोषा तिलोत्तमा उर्वशी मेनका चंद्रकांती लीलावती सुकेश्वरी रंभ या अष्टरंगांचं या ठिकाणी नृत्य गणगंधर्वांचं गायन आणि वादन होणार आहे. वेळ नको ना वाढत नको सर्वांना मजा येणार. सर्वांना एकाच वेळी या नृत्याला गायनाला येतात सांग साथ करणारा असा या कलेत पारंगत असणारा आमचा लाडका गंधर्व त्याचा इथपर्यंत येणं म्हणजे वाद्य त्याला बजावणारा पाचारण करून गंधर्व. वाद्याची जबाबदारी सोडण्यासाठी याच्याशिवाय जमणार अरे हे गंधर्व भाग्यवान समजतोय मी स्वतःला कारण देवेंद्र महाराजांच्या आगमाच्या कानी पडता क्षणी या क्षणमाशा दरबारी ही या सुधर्म समेत माझं आगमन झालं खरोखरच समाधान वाटतंय मनाला कारण आज या सुधर्म समेच्या ठिकाणी ही या गंधर्वाला बोलविण्यासाठी तत्पर झाले अर्थातच आज जर का पाहिलं असेल ही या संपूर्ण देव समेत पाहिलं असेल सारे देव देवता आपापल्या आसनी विराजमान झाले प्रत्येक क्षण देवेंद्र महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या कर्तव्याला सुरुवात करावी हेच खरे आणि याच्यासाठी हा आम्ही आपल्या चरणी साष्टांग नमस्कार करतो. सर्वार्थी कल्याणुला मंगलमय आशीर्वाद. देवेंद्र ज्याचं आगमन या ठिकाणी व्हायला हवंय हा तिचं अजून आगमन होत नाहीये मग कोण ग देवांगना या देवांगणातील प्रमुख देवांगना कोण ग उर्वशी रतिहुन सुंदर मदन मंजिरी मदनाते वरदान तुला मदनाते वरदान तुला मदनाते 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 वरदान तुला आज महाराजांची हा कानावर पडता क्षणाचाही विलंब न लावता या उर्वशीचा आगमन या देवदरबारापर्यंत झालाय खरं पण हो आज आहे तो षण्मासचा दरबार सारे देव देवता आपापल्या आसनावर कसे विराजमान झाले प्रथमतः सारा देवतेंचा आशीर्वाद मिळवावा आणि तदनंतर स्वकर्तव्य करावं हेच उर्वशी उर्वशी अगे तुझ्या येण्याकडे साऱ्यांचे नेत्र लागले होते अरे म्हणा तू येण्याला पहा साऱ्यांच्या मुद्रा कशा हर्षभरीत झाल्या आहा. आशीर्वाद असावा आशीर्वाद या आहे. उर्वशीच्या मस्तकी सदैव सदैव त्रैलोक्यवनी नारद महाबली प्रत्यक्ष आमचे गुरुमाऊली गुरु माऊलींचं दर्शन होता क्षणी मनाचं समाधान झालं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय प्रत्यक्ष गुरुवर्या आपलाही आशीर्वाद या उर्वशीच्या मस्तकी असा सदैव दे. मिळणार नाही आशीर्वाद आशीर्वाद मिळणार नाही. याला कारण आहे असं काय चुकलं आमचं गुरुवर्या तुझं काही चुकलेलं नाहीये मग याला कारण आहे असं कोणतं ज्या इच्छेने देव दरबारी आलोय ती इच्छा जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला आशीर्वाद नाही आपली इच्छा हो. अशी कोणती इच्छा बरे म्हणावी रूम झूम रूम झूम केव्हा येतं का भांडणं वाढू लागली त्यांची होईल ना. पण शिखेला बसलेले होय. बरोबर की नाही अगदी बरोबर महर्षी ज्या इच्छेसाठी आपल्या मनाच्या ठिकाणी आज एकसारखी हुरहुर निर्माण झाली ना ती इच्छा पूर्ण करण्यापूर्वी आमच्याही मनाचा तसाच समाधान व्हायला हवा ना हा षण्मासचा दरबार सारे देव देवता आपापल्या आसनावर विराजमान झाले आणि किती दिवसांनी
आज त्या सारा देवतेचा आशीर्वाद अगदी खरं. आज एकत्रित आम्हाला